आता आपण उगेच सुपरफास्ट 100. पुण्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचं अधिवेशन. राज्यातील 5300 कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवस पुण्यात. भाजपच्या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. विधानसभेचा रोडमॅप ठरवला जाणार. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं स्वागत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शहांचं स्वागत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची पुणे रेल्वे स्थानकाला भेट. आजच्या भाजप अधिवेशनाच्या निमित्तानं अश्विनी वैष्णव पुण्यात. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या प्रमुख नेत्यांची संघ परिवारासोबत बैठक होणार. संघातील प्रमुख प्रचारक भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन करणार. पुण्यात जिल्हा नियोजन बैठकीत लोकसभेनंतर पहिल्यांदा शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने. मात्र बैठकीत पवारांसमोरच निधीवरून सुप्रिया सुळे आणि अजितदारांचे आमदार सुनील शेळकेंमध्ये वाद. आम्हाला न्याय मिळणार की फक्त मावळलाच निधी मिळणार? डीपीडीसी बैठकीत खासदार सुळेंचा सवाल. तर ताईंसारखं मावळ मावळ का करता? आम्ही बारामतीचा उल्लेख तरी केला का? सुनील शेळकेंचं उत्तर. बैठकीत निधीबाबत बोलण्याचा खरा अधिकार समिती सदस्यांचा, आमदार खासदारांचा नाही. अजितदारांनी सुळे आणि कोल्हेंना सुनावलं. लोकसभेत ज्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक करणे आमची जबाबदारी. शरद पवारांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत काही होऊ शकतं. अजितदार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात. शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंची प्रतिक्रिया. अतुल बेनकेंनी भेट घेतली तर काय झालं? तर उमेदवारीसाठी काही नेते इकडे तिकडे जातात. पवार आणि बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांचं वक्तव्य. शरद पवार अजित पवार एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होईल, मात्र काही महत्वाकांक्षी लोक एकत्र येऊ देणार नाहीत. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य. दिलीप वळसे पाटील संधी साधून येत आहेत. अनेकांना अनेक वर्ष संधी देऊनही काम करता आलेले नाहीयेत. शरद पवारांची टीका. माजी मंत्री डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश. सूर्यकांता पाटलानंतर नांदेड जिल्ह्यातून दुसऱ्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी. कसा निवडून येतो बघतोस तुला म्हणत अमोल कोल्हेंकडून अजितदारांची मिमिक्री. शरद पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली जाहीर सभा. अजित पवारांचे समर्थक अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा. पुण्यातील आंबेगाव शिरूर विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडा. ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांची शरद पवारांकडे मागणी. भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर. पटोले, वडेट्टीवार, थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदमांसह 15 प्रवक्त्यांचा समावेश. पक्षानं सांगितल्याप्रमाणे मी नार्वेकरांना मतदान केलं. पक्षाकडून मला कोणतीही नोटीस आलेली नाही. क्रॉस वोटिंगवर आमदार मोहन हंबर्डे यांची प्रतिक्रिया. 20 ऑगस्टला काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडणार. 20 ऑगस्टला काँग्रेसची भव्य रॅली. नाना पटोले यांची माहिती. काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर आणि भाजप नेते संजय उपाध्याय यांच्यात भेट झाल्याची माहिती. जितेश अंतापूरकर यांनी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या बाजूने मतदान केलं नाही. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचा आरोप. जितेश अंतापूरकर अशोक चव्हाणांच्या संपर्कात असल्याचं आधीच माहिती. चव्हाणांनीच अंतापूरकरांना निवडून आणलं होतं. अंतापूरकरांच्या क्रॉस वोटिंगच्या चर्चांवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मुंबईत आज सरकारच्या विरोधात काँग्रेसचा आसूड मोर्चा. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात. राज्यात तिसरी आघाडी होईल असं वाटत नाही. महायुती तुटली तर तिसरी आघाडी होऊ शकते. शेकापच्या जयंत पाटील यांचं वक्तव्य. शेतकरी कामगार पक्ष पंढरपूरमधून विधानसभेचं फुंकणार रणशिंग. पंढरपूर इथे शेकापचे 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन. पुढील 41 दिवसात आचारसंहिता लागेल. जोमाने काम करा. मविया म्हणूनच निवडणूक लढवायची. उद्धव ठाकरेंच्या विधानसभा संपर्क प्रमुखांना सूचना. चेंबूर मतदारसंघावर ठाकरे गटातील 2 नेत्यांचा दावा. माजी बेस्ट कमिटी चेअरमन अनिल पाटणकरांच्या वाढदिवसानिमित्त भावी आमदार असा उल्लेख असलेला बॅनर. तर प्रकाश फातर्पेकर विद्यमान आमदार. धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईतील वरळी डोममध्ये संपन्न. शिंदे मुख्यमंत्री होतील असं आनंद दिघेंनी त्यांच्या ताईला सांगितलेलं. धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्चमुळे मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. धर्मवीर 2 चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजनंतर राजकारण रंगण्याची शक्यता. कोणाशी तरी आघाडी करून विकला तो भगवा रंग. चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉग भरून ठाकरे गटाला टोला मारल्याची चर्चा.
मलाही एक चित्रपट काढायचा आहे, मात्र मी चित्रपट काढला तर अनेकांचे मुखवटे फाटले जातील. फडणवीसांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. काहींच्या मानसिकतेला बुरशी लागली आहे, विरोधकांच्या बुद्धीला बुरशी लागली. या फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. महायुतीत जागा वाटपात 100 जागांबाबत शिंदे ठाम. 60च्या आसपास जागा अजित पवार यांनी लढवाव्यात. शिवसेना नेते दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. जळगाव जिल्ह्यात ठाकरे गट विधानसभेसाठी 5 जागांवर दावा करणार. लाडका भाऊ लाडकी बहीण ही योजना सरकारचा डाव, सगळी गर्दी या योजनेकडे वळवली गेली. मनोज जरांगेंचा आरोप. जरांगेंचा विधानसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन. 29 ऑगस्टला मी कसा डाव टाकतो ते बघा, जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगेंच्या डोक्यातील राजकारणाचं भूत उतरवणार, भंपकपणाही उघडा करणार. भाजप नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार. सरकारकडून मनोज जरांगेंची फसवणूक, सरकार खोटी आश्वासनं आणि भूलथापा देत आहे. अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप. मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणासाठी अजय बारसकरांचं सागर बंगल्यावर आंदोलन. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू होते उपचार. मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यूएस संदर्भात लढली होती न्यायालयीन लढाई. खासदार डॉक्टर शिवाजी काळगेंच्या खासदारकीविरोधात वंचित आघाडीची हायकोर्टात धाव. शिवाजी काळगे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेलं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनींचा राजीनामा. कार्यकाळ संपण्यापूर्वीच वैयक्तिक कारण देत राजीनामा. पुण्यात न येताच पूजा खेडकर थेट दिल्लीला रवाना. पूजा खेडकर दिल्लीवरून थेट म्हैसूरला जाणार, सूत्रांची माहिती. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरचा फोन बंद. पूजा खेडकरशी संपर्क झाला नसल्याची पोलिसांची माहिती. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. जेवण वेळेत मिळत नसल्याचा मनोरमा खेडकरचा पोलिसांवर आरोप. कोर्टानं सीसीटीव्ही मागवलं. मनोरमा खेडकर यांनी वापरलेलं पिस्तूल फॉरेन्सिकला पाठवलं जाणार. मनोरमा खेडकर यांनी फायर केलं होतं का, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट होणार. मनोरमा खेडकरची लँड क्रुझर गाडी पोलिसांकडून जप्त. खेडकरच्या बाणेरमधील बंगल्याच्या झाडाझडतीत पिस्तूल, 3 काडतुसही जप्त. मनोरमा खेडकर प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण गुन्हे शाखेकडे वर्ग. नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयकडून आणखी 3 जणांना अटक. याआधी पाटणा एम्सच्या 4 वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही अटक. ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रेच्या योजनेची मुख्यमंत्र्यांची जाहिरात. जाहिरातीतला ज्येष्ठ व्यक्ती मात्र 3 वर्षांपासून बेपत्ता. फोटो पाहताच कुटुंबियांना बसला धक्का. शिर्डीतील साई मंदिर आज 24 तास खुलं राहणार. अमरावतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीवर गुरुपौर्णिमा उत्सव. राज्यभरातील हजारो गुरुदेव भक्तांची मोजरीत गर्दी. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. गेल्या 2 दिवसांपासून विदर्भ कोकणात मुसळधार पाऊस. दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यालाही पावसाने झोडपलं. नागपूरमध्ये पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या वेगवेगळ्या भागातील जवळपास 100 लोकांचं रेस्क्यू. नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. नागपुरातील माळगीनगर चौक परिसरात पाण्यात काही वाहनं वाहून गेली. ऑटो रिक्षा वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. गोंदियातील पुजारी टोला धरणाचे 13 पैकी 13 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. 13 दरवाजातून 12,967 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. भंडारा जिल्ह्यात उसंत घेतलेल्या पावसाची रात्री 11 वाजतानंतर पुन्हा एकदा हजेरी. नंदुरबार जिल्ह्यात हातनूर धरणाचे दरवाजे उघडल्यानं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधील पाण्याच्या नदीपात्रात विसर्ग सुरू. सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ. कसबे डिग्रज इथे तरुणांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून फोटो सेशन. वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर. नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये शिरलं पाणी. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाने आतापर्यंत सरासरी 100 गाठली. 1.5 महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात नदी नाल्यांना पूर. ग्रामीण भागातील 38 मार्ग वाहतुकीसाठी बंद.
गडचिरोली भामरागड तालुक्यातील इंद्रावती नदीला पूर, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत. नागपुरात मुसळधार पावसामुळे हुडकेश्वर ते पिपळा फाटा रस्त्यालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. प्रशासन नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात मदत. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात अतिमुसळधार पाऊस. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ, तर कोल्हापुरात पाणी पातळी वाढल्यानं 50 बंधारे पाण्याखाली. नरसिंहवाडीत दुसऱ्यांदा पुराचं पाणी. अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग. अलमट्टी धरण सध्या 80% भरल्यानं कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारचा समन्वय राखून पाण्याचा विसर्ग. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारं मोरबे धरण 50% भरलं. जून महिन्यात पाऊस कमी झाल्यानं ओढवलं होतं पाणी कपातीचं संकट. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याची घटना. दरड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प. राज्यात मुसळधार पाऊस पडत असताना नंदुरबारमध्ये भीषण पाणी टंचाई. वांझळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती. नंदुरबार जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी तापी नदीवरून पाईपलाईन करण्यात येणार. आढावा बैठकीत दुष्काळावर मात करण्यासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांचं आश्वासन. जळगावच्या भुसावळमधील वरण गावात पाण्याची भीषण टंचाई. तापी पूर्णा नदी जवळ असूनही नागरिकांची पाण्यासाठी वणवण. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा इथे कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र वाटप मेळाव्याचं आयोजन. करमाळा तहसील कार्यालय आणि सकल मराठा समाजाचा उपक्रम. परभणीच्या जिंतूरमध्ये खड्ड्यांसाठी तरुणांचं भीक मागो आंदोलन. खड्डे असलेल्या ठिकाणी झाडं लावत तरुणांचा अनोखा उपक्रम. गोंदियामध्ये दारू न दिल्यानं दुकानाची तोडफोड. हातात चाकू आणि काठ्या घेऊन तोडफोडीची घटना. साताऱ्याच्या कराडमधून औषधाच्या नावाखाली दारूची वाहतूक. 84 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. कल्याणवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल 10 मिनिटं उशिरानं सुरू. मुंबईत आज मुंबईचा राजा मंडळाचा पाद्यपूजन सोहळा. शिवाजी विद्यापीठाचा लोगो वापरत बनावट प्रमाणपत्रांचं वाटप. मुंबई माडा गोरेगाव नवीन गृहप्रकल्प हाती घेणार. अत्यल्प अल्प आणि मध्यम गटासाठी घरं असणार. निवासी डॉक्टरांच्या मार्चचा नियोजित संप मागे. मेट्रो प्रकल्पासाठी 5,000 कोटींपैकी उर्वरित 2,500 कोटी MMRDAला देणं शक्य नसल्याची मुंबई पालिकेची भूमिका. आरटी अंतर्गत 25% आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड प्रसिद्ध. सोडतीनुसार मुंबई शहर आणि उपनगरातील 338 पात्र शाळांमध्ये 9,894 अर्ज प्राप्त. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबई तसंच उपनगरात पावसाची दमदार हजेरी. कुलाबा आणि सांताक्रूज केंद्रावर 1 ते 20 जुलै दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद. कुर्ल्यातल्या उनवाला कंपाऊंडमध्ये जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला. कुठलीही जीवितहानी झाली नाही.